हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, भारताला भारत हे नाव कोणत्या नदीपासून पडले आहे? ऑप्शन ए हिमनदी, बी सावित्री नदी, सी गंगा नदी, डी सिंधू नदी. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सिंधू नदी. इराणी आणि ग्रीक लोक वायव्याकडे प्रवेश करून आपल्या देशात येत असत आणि सिंधू नदीच्या उजवीकडील भूमीला हिंदोस किंवा इंडोस म्हणतात, म्हणून याला नंतर भारत असे नाव पडले. प्रश्न दुसरा आहे, भारतात मान्यताप्राप्त किती भाषा आहेत? ऑप्शन ए 10, बी 20, सी 32, डी 40. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 22. संविधानाद्वारे मान्य अशा 22 भाषा आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीने 22 भाषांना मान्यता दिली आहे, ज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी अधिकृत भाषा गृहीत. सामान्यतः बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये बंगाली, तेलुगू, तामिळ, उर्दू आणि पंजाबी यांचा समावेश आहे. देशभरात तब्बल 19,500 ज्ञात भाषा आणि पोटभाषा अस्तित्वात आहे. तुमची भाषा कोणती आहे हे कमेंटमध्ये सांगा. प्रश्न तिसरा आहे, जगात कोणते मंदिर पहिल्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए तिरुपती बालाजी, बी शिर्डी, सी अयोध्या, डी अंगकोर वाट. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अंगकोर वाट. अंगकोर वाट हे सियम रिप येथे असलेले हिंदू बौद्ध मंदिर आहे. हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे. अंगकोर कंबोडिया येथे 162.6 हेक्टर म्हणजेच 402 एकर जागेवर असलेले मंदिर संकुल आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याला भारतातील सर्वात मोठी धार्मिक रचना मानली आहे. प्रश्न चौथा आहे, स्मोकिंग बर्ड कोणत्या पक्ष्याला म्हणतात? ऑप्शन ए पिजन, बी फ्लाइंग बर्ड, सी बेल बर्ड, डी हमिंग बर्ड. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बेल बर्ड. बेल बर्ड हा प्रामुख्याने ब्राझीलमध्ये आढळतो. गंमत अशी आहे की याला धूम्रपान करणारा पक्षी देखील म्हटलं जातं, कारण याच्या तोंडातून नैसर्गिकरित्या धूर निघतो. प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे मंदिर कोणते? ऑप्शन ए तिरुपती बालाजी, बी शिर्डी, सी अयोध्या, डी शेगाव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शिर्डी. मुंबईपासून अंदाजे 258 किलोमीटर अंतरावर असलेले शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र येथील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. साईंची भूमी म्हणून देखील ओळखले जाते. शिर्डीला शिर्डी मंदिरामुळे दरवर्षी हजारो भाविक येतात. प्रश्न 6वा आहे, वजन कमी करण्यासाठी कोणते फळ खाल्ले जाते? ऑप्शन ए सफरचंद, बी केळी, सी फणस, डी आंबा. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सफरचंद. सफरचंद, खरबूज, संत्री किंवा किवी यासारखी भरपूर फायबर असलेली फळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरतात. ही कमी कॅलरी फळे जेव्हा कमी चरबीयुक्त आहारात वापरली जातात तेव्हा चरबी जलद जाळण्यास मदत होऊ शकते व आपले वजन देखील कमी होते. प्रश्न 7वा आहे, गोम कानात शिरल्यावर काय टाकावे? ऑप्शन ए मिठाचे पाणी, बी रॉकेल, सी डेटॉल, डी पेट्रोल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मिठाचे पाणी. गोम कानात गेल्यास ताबडतोब पाण्यात सेंदे व मीठ पाण्यात टाकून कानात टाकावे. यामुळे गोम मरून स्वतःच कानाबाहेर पडेल.
प्रश्न 8वा आहे, मनुष्याचे हृदय दिवसभरात किती वेळा धडकते? ऑप्शन ए 72 वेळा, सी 101 वेळा, डी 50,000 वेळा, डी 1,00,000 वेळा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1,00,000 वेळा. मनुष्याचे हृदय दिवसभरातून 1,00,000 वेळेस धडकते आणि हृदयाच्या पंपिंगचे एवढे प्रेशर असते की रक्त 30 मीटर उंच जाऊ शकते. प्रश्न 9वा आहे, कोणता साप सर्वात विषारी असतो? ऑप्शन ए धामीन, बी अजगर, सी कोब्रा, डी ब्लॅक मांबा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ब्लॅक मांबा. इंग्लंड तैपन आणि ब्लॅक मांबा हे जगातील सर्वात प्राणघातक साप आहेत. त्याचा दंश जगातील इतर कोणत्याही सापांच्या प्रजातीपेक्षा जलद गतीने मृत्यू करू शकतो. तैपनचे विष मांबाच्या विषापेक्षा जास्त शक्तिशाली असले तरी ब्लॅक मांबाच्या चाव्यामुळे कमी वेळात मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो. प्रश्न 10वा आहे, कोणता जीव भूक लागल्यावर स्वतःचे शरीर स्वतःच खातो? ऑप्शन ए मासा, बी साप, सी उंदीर, डी कासव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उंदीर. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.